नाफेडचा कांदा आता बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे आणि जवळपास तारीखही ठरलेली आहे. नाफेड आणि NCCF या दोन्ही संस्थांचा साधारणपणे जी माहिती मिळालेली आहे सूत्रांकडनं त्यानुसार 21 तारखेला या पद्धतीनं हालचाली सुरू होऊ शकतात आणि 22 तारखेपासून कांदा बाजारात येण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू होऊ शकते. दुसऱ्या बाजूला काल महाराष्ट्रातल्या अनेक बाजार समित्या अशा होत्या की जिथे 300 ते 2,000 रुपये वाढ झालेली आहे कांद्याच्या सरासरी दरात. मात्र नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्या, नाशिक आणि इतर ठिकाणीसुद्धा अशाही होत्या की जिथे 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत बाजारभाव परत खाली आलेले आहेत. या सगळ्यांचा अर्थ, नाफेडच्या कांद्याचे काय अर्थ, त्याचे काय टेंडर निघाले आहेत का, ही सगळी बारीक सारीक अधिकृत माहिती तुमच्या पुढे घेऊन येत आहे. हा व्हिडिओ नकारात्मक किंवा तुम्हाला भीती घालण्यासाठी नाही. हा व्हिडिओ तुम्हाला सावध करून पुढच्या निर्णयासाठी तुम्हाला चांगली माहिती प्राप्त व्हावी आणि त्यानुसार तुम्ही विक्री साठवणुकीचा निर्णय योग्य पद्धतीने करावा यासाठी आहे. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार, तारीख आहे 20 ऑगस्ट 2024. सगळ्यात आधी नाफेडच्या कांद्याच्या संदर्भात बघूया. आपण आठवड्याच्या सुरुवातीलाच नाफेडच्या कांद्याच्या संदर्भात संकेत दिलेले होते. दिल्लीमधील सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार आपण ती माहिती दिलेली होती आणि त्यानुसार असं सांगितलं गेलं की या आठवड्यामध्ये किंवा 8 ते 10 दिवसात कांदा बाजारात येऊ शकतो. मात्र नंतर जी चर्चा झाली त्यातनं जी पक्की माहिती अशी येते की शुक्रवार किंवा शनिवारी 21 किंवा 22 तारखेला या कांद्याची प्रक्रिया सुरू होईल. आता नाफेडचा कांदा बाजारात कसा येईल, NCCFचा कांदा बाजारात कसा येईल, असं सांगितलं जातं आहे की हा कांदा यंदा टेंडर काढून किंवा व्यापाऱ्यांच्या किंवा वितरकांच्या माध्यमातून येणार नाही. तर नाफेड काय करणार आहे, नाफेड किंवा NCCF तर वेगवेगळ्या ठिकाणी आपले स्टॉल लावणार आणि या स्टॉलच्या माध्यमातून विक्री करेल. आता स्टॉलच्या माध्यमातून नाफेड NCCF जर स्वतःच विक्री करणार असतील तर मात्र त्याचा चालू बाजारावर फार परिणाम होणार नाही. पण नाफेडचे जे टेंडर आपल्या हाती लागलेले आहेत तर त्या टेंडरची जी माहिती आहे त्यावरनं असं दिसतं आहे की नाफेड जे आहे ते होलसेलर रिटेलर यासाठी निविदा मागवत आहेत आणि ऑनलाईन त्यांनी ते निविदा मागवलेल्या आहेत. सर्वात आधी मी तुम्हाला नाफेडचे 14 ते 19 ऑगस्ट या दरम्यान निघालेले कांदा डिस्पोजल किंवा कांदा विक्रीसाठीचे टेंडर काय आहे ते वाचून दाखवतो आणि कुठल्या ठिकाणी हा कांदा जाणार तेही तुम्हाला सांगतो. आता पब्लिक नोटीस इंग्रजीमध्ये, मी इंग्रजी मराठी दोन्ही सांगतो. नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नाफेड इज कमेन्सिंग द ऑनलाइन डिस्पोजल और ऑक्शन ऑफ ओनियन स्टॉक प्रोक्यूर्ड अंडर द PSF scheme Rabi 2026 and invites traders buyers retailers to participate in the online bidding process. म्हणजे काय की ऑनलाईन पद्धतीनं ही बिडिंग प्रोसेस होणार आहे आणि त्यासाठी ट्रेडर आहेत, बायर आहेत किंवा रिटेलर होलसेलर आहेत यांना त्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी किंवा त्या निविदेसाठी निमंत्रण दिलेलं आहे. आता हे लिलाव जे आहेत नाफेडच्या कांद्याच्या कुठल्या कांद्यासाठी तर रब्बी 2026 जो PSFच्या अंतर्गत खरेदी केलेला आहे त्या कांद्यासाठी. त्यामुळे जे इंटरेस्टेड बायर्स किंवा असतील त्यांनी नाफेक्स किंवा नाफेक्सचं पोर्टल जे आहे किंवा एकूण जे आहे एमपॅनल पोर्टल सर्व्हिस प्रोव्हायडर्स बिफोर पार्टिसिपेटिंग इन द ऑनलाईन बिडिंग प्रोसेस. Interested buyers are required to register on NAFEX portal or any other M-Panel portal service. आता दुसरी पॅनल सर्व्हिस एक इंडिया मार्ट सारखंच एक गव्हर्नमेंटचं पण नाम नावाचं पोर्टल आहे, त्या पद्धतीचं तिथं पण आहे. आता हा कांदा कुठल्या कुठल्या बाजारांसाठी या नोटिसा निघालेल्या आहे आणि कुठे तो जाऊ शकतो. हा कांदा जाईन आझादपूर नवी दिल्ली, आझादपूर मंडी, केरळ, आसामच्या गुवाहाटी प्रदेशामध्ये, पश्चिम बंगालमध्ये आणि तेलंगणामध्ये. यापैकी आसाममध्ये बाजारभाव खरंच 4,000च्या आसपास आहेत.
पण पश्चिम बंगाल, तेलंगणा, आझादपूर आणि या ठिकाणी बाजारभाव सध्या वाढलेले असले तरी ते फार काही परिणाम करतील महागाईवर अशी स्थिती नाही आहे. केरळमध्ये मात्र जसं मी काल सांगितलं की अनेक ठिकाणी केरळचा कांदा 4,000 ते 8,000 रुपयापर्यंत आहे. आता याचे काय परिणाम होतील, काय असतील तो आपण नंतरचा भाग आपण बघणारच आहोत. महत्त्वाचा भाग काय आहे की नाफेडनं 14 ऑगस्टपासून ते 19 ऑगस्टपर्यंत दररोज किंवा एक दिवसाच्या आड या 6 निविदा 6 राज्यांसाठी काढलेल्या आहेत कांद्याच्या. दुसऱ्या बाजूला NCCFनं 7 तारखेला एक निविदा काढली होती की ऑनलाईन ट्रेडिंग करायची. मात्र त्यांनी 14 तारखेला ती निविदा जी आहे ती रद्द केली. आता ती काय आहे ते पण आपण बघूया. त्याच्यामध्ये 13 तारखेला, माफ करा, 13 ऑगस्टला सब्जेक्ट कॅन्सलेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI फॉर द अपॉइंटमेंट ऑफ गॅरंटी ब्रोकर्स होलसेल ट्रेडर्स फॉर सेल ऑफ ओनियन्स. तर याच्यातनं काय झालं आहे की आधीचं जे आम्ही टेंडर किंवा प्रक्रिया हे केली होती 7 ऑगस्टची ती आम्ही रद्द करतो आहे. त्यामुळे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारणं आहेत त्यामुळे गॅरंटी ब्रोकर, होलसेलर, ट्रेडर यांची अपॉइंटमेंट होणार नाही. याचा अर्थ NCCFचा कांदा हा वेगवेगळ्या वाहनातनं किंवा त्यांच्या ज्या काही मागच्या वेळेस त्यांनी छोटी छोटी वाहनं केली होती किंवा स्टॉल लावले होते बाजारात न आणता तसा येऊ शकतो. आणि या सगळ्यांचा दुसरा अर्थ असा आहे की कांदाच नाही आहे, कांदा सडलेला आहे. ऑलरेडी आपण नाशिकच्या गोदामामध्ये काही व्हिडिओ जे व्हायरल झालेत 70 ते 80% कांदा अनेक ठिकाणी खराब झाला आहे. काही ठिकाणी 50% कांदा URS ग्रेडचा खराब झालेला आहे. त्यामुळे आता ही कांद्याची खरेदी प्रक्रिया जी आहे URS ग्रेडची तर संपलेली आहे, पण उरलेली जी खरेदी प्रक्रिया आहे ती साधारण या आठवड्यामध्ये संपेल किंवा कसं याची माहिती आपल्याला शनिवारपर्यंत मिळते. आता तुम्हाला काय आहे की काल कुठल्या याच्यामध्ये बाजारभाव वाढले किंवा घटले ते पण माहिती असू द्या. उगाच भाव वाढले आणि या सगळ्या याच्यामध्ये आपले गैरसमज व्हायला नको आणि मग आपण तिथं गर्दी करायला नको. आता भाव घटल्याचे कुठल्या बाजार समित्या ते सांगतो. कामठी 510 रुपयांनी घटला, मनमाड 500 रुपयांनी घटला, कल्याणमध्ये 300 रुपयांनी, साताऱ्यामध्ये 250 रुपयांनी, उमराणे बाजार समितीमध्ये 200 रुपयांनी घटला, नागपूरमध्ये 200 रुपयांनी घटला, देवळामध्ये 120 रुपयांनी घटला, मुंबईमध्ये 100 रुपये, लासलगावच्या विंचूरमध्ये 100 रुपये, लासलगावमध्ये 100 रुपये, पुणे खडकी 100, चाळीसगावच्या नागद रोडला 100 रुपये, पिंपळगाव बसवंतला 100 रुपयांनी रिव्हर्स झाला, नामपूर करंजाड 100 रुपयांनी घटलेले आहेत, चांदवडला 80 रुपयांनी घटले. या महत्त्वाच्या बाजार समित्या लासलगाव, पिंपळगाव यांनी घटीचे संकेत काल दिलेले आहेत. हे सरासरीचे आहेत. किमान आणि कमाल बाजारात आणखी घट संभाव्य असेल. ते दर मी इथे कॅल्क्युलेट करायला मला वेळ लागला असता, त्यामुळे मी ती माहिती घेतली नाही. पण कुठे वाढले ते तुम्हाला सांगतो, म्हणजे चांगली पण बातमी आहे. खेडच्या चाकणमध्ये 2,000नी वाढले, तब्बल 2,000वरनं डायरेक्ट 4,000वर गेला. धुळे 1,600वरनं 2,200वरनं डायरेक्ट 3,800ला गेला, 1,600 रुपयांनी वाढला. अमरावती भाजीपाला आणि फळे मार्केट जे आहे तिथं 1,450नी वाढ झाली. ती या 3 बाजार समित्या आहे ते 1,000 ते 2,000 या दरम्यान वाढ झालेली आहे. आता नगरमधलं पाथर्डी 650 रुपये, वडूज सातारा 600 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केट 550, खेड फुरसुंगी 500, धाराशिव 500, नागपूरला उन्हाळी कांदा 500, पुणे मांजरी 500, रामटेक 500, दिंडोरी वणी 450, सोलापूरला 400 रुपये, दिंडोरी 351, छत्रपती संभाजीनगर 300 रुपये. थोडक्यात नाशिकच्या जिल्ह्यातनं 2 हायवे जातात. एक हायवे जातो राज्य हायवे किंवा गुजरातकडे जातो, जो दिंडोरी वणी या मार्गे जातो, आणि दुसरा जो जातो तो मुंबई आग्रा हायवे आहे. या मुंबई आग्रा हायवेच्या एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला जी गावं आहेत, दिंडोरी किंवा आणखी काही जे भाग आहेत, वणी आहेत, या ठिकाणी भाव वाढलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला म्हणजे ज्याला मुख्य कांदा पट्टा म्हणतो, चांदवडपासून ते थेट लासलगाव, विंचूर, येवला, मनमाडपर्यंत जातो, तिथे भाव कमी होत आहेत असं त्याचा अर्थ आहे. येणाऱ्या काळामध्ये नाफेडचा कांदा भाव वाढवणार किंवा पाडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तर तुम्हाला थोडं स्पष्ट सांगतो, म्हणजे तुम्ही भ्रमामध्ये किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये राहायला नको. सगळ्यात आधी निष्कर्ष काय आहे? सगळ्यात आधी गोल्टी गोल्टा ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज कांदा, खराब कांदा बाजारात घेऊन जा. सुपर क्वालिटी कांदा
50पेक्षा किंवा 55पेक्षा चांगली साईज आहे, जो चांगला तुम्ही पलटी मारून ठेवला आहेत आत्ता, जो टिकणार आहे 2 महिने, तो कांदा बाजारात आणण्याची घाई करू नका. टप्प्याटप्प्याने विका. म्हणजे काय, की तुम्ही सोमवारी पहिला टप्पा विकला असेल तर शुक्रवारी दुसऱ्या टप्प्याचे भाव किंवा त्या पद्धतीने बघून विकायला हरकत नाही. चांगल्या क्वालिटीचा कांदा हा हळूहळू विकायचा आहे. मात्र हा जो कांदा सांगितलेला आहे गोल्टी गोल्टा असेल, ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज असेल, कारण नाफेडचा कांदा हा ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज किंवा पेक्षा कमी URS ग्रेडचा आहे आणि तो तुमच्या खाद चोपड्याचे भाव पाडू शकतो किंवा शक्य झाल्यास गोल्टीचे पण भाव पाडू शकतो. पण तो किती कमी करेल, तर 2 ते 3 रुपयांनी फरक पडेल, फार नाही. परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ भीतीसाठी नाही. मंदी येणार नाही, भाव घसरण होणार नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये 25च्या खाली भाव येत नाही आता आणि इतर ठिकाणीसुद्धा 20 ते 25च्या दरम्यान भाव खाली येणार नाहीत. काल मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 2 ते 3 रुपयांनी अनेक ठिकाणी भाव घसरलेले होते. आपण तुमच्या मागणीवरनं काही प्रमुख बाजार समित्यांचे बाजारभाव सायंकाळी मग महाराष्ट्र आणि देशावरचे हे सांगत असतो. जर तुम्हाला ते कंटिन्यू पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. थोडक्यात काय आहे, नाफेडचा URS ग्रेडचा कांदा खराब झालेला आहे, त्यामुळे तो भाव पाडण्याची शक्यता कमी आहे. पण सावधानता काय बाळगायची आहे, कारण व्यापारी या संदर्भात कल्ला करू शकतात, माध्यमांना हाताशी धरून त्याच्यामध्ये बराच गोंधळ माजू शकतात आणि त्यातून एक वातावरण निर्मिती अशी करतील की तुम्हाला खूप जास्त भाव दाखवतील आणि नंतर तुमचा कांदा आवक वाढवली की त्याच दिवशी दुपारी भाव पडलेले असतील आणि त्यातनं स्वतःचा उल्लू सिधा करून जी त्यांच्याकडे आवक आहे किंवा स्टॉक आहे तो करतील. व्यापाऱ्यांकडे सध्या स्टॉक नाही, जो आहे तो खराब आहे. जे मोजके वरच्या लेवलचे व्यापारी आहेत, जे बऱ्यापैकी ज्यांच्याकडे चांगल्या सुविधा आहे त्यांच्याचकडे स्टॉक आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतो, चांगल्या क्वालिटीचा माल एकदम येऊन घाई करू नका. मात्र बाजारभाव वाढीचा फायदा घ्यायचा असेल तर टप्प्याटप्प्यानं माल आणा. लो क्वालिटीचा माल ठेवू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. आता कांदा विक्रीचा कुठला चांगला काळ आहे या संदर्भात आपण आज संध्याकाळी किंवा उद्या बघूया. जोडून राहा. तुम्हाला नॅचरल वाढ किंवा नॅचरल ग्रोथ आणि कांदा विक्रीचा सल्ला किंवा साठवण्याचा सल्ला हा पाहिजे असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकतात. ॲग्रो शिवारने इथे दिलेली माहिती संदर्भासाठी वापरा. आम्ही कुणालाही कांदा विका ठेवा असं सांगत नाही. याची जबाबदारी ही तुम्हालाच घ्यायची आहे बाजार बघून. जोडून राहा. आजच्या पुरते इतकंच. धन्यवाद.